की ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट होत असताना कोणते दोन इम्पॉर्टंट पॅरामीटर्स हे ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट मध्ये कन्सिडर केले जातात. ड्रग हॅज टू कम इन टू द स्टेट ऑफ सोल्युशन, आणि जसा ड्रग सोल्युशन स्टेट मध्ये येईल एस्पिरंट्स देन ड्रग विल बी ट्रान्सफर्ड इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. तुम्हाला माहिती आहे का परमेबिलिटी कशासाठी लागते? परमेबिलिटी एस्पिरंट्स या जीआयटी मधून आपल्या ब्लड मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी लागते. मग आता जो माझा ग्राफ मला मिळेल, सो माझा ग्राफ मिळेल एस्पिरंट्स, मला एक तर असा मिळेल का असा मिळेल की असा मिळेल? सांग. चला तर एस्पिरंट्स, गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल, व्हेरी गुड इव्हनिंग. आजच्या या युनिक सेशन मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एस्पिरंट्स, आपण आपल्या आयुष्यातल्या एका एक्स्ट्रीम जर्नीमध्ये आहोत. सो तुमच्यापैकी काही जण जीपॅटच्या जर्नीमध्ये आहेत, तर एस्पिरंट्स सेम लेवलला ऍट द सेम टाइम युपीएससी ड्रग इन्स्पेक्टरची पण तयारी जोरदार चाललेली आहे. तर ह्या दोघांमधला एक टॉपिक जसं की बायो फार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम आज आपल्या टार्गेटमध्ये आहे. तर एस्पिरंट्स, तुम्हाला माहितीये का सगळ्यात महत्वाचं की ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट होत असताना कोणते दोन इम्पॉर्टंट पॅरामीटर्स हे ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट मध्ये कन्सिडर केले जातात? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोस्ट कन्व्हिनियंट अँड मोस्ट कॉमन डोसेस फॉर्म आपल्याकडे कोणता आहे? तर ते टॅबलेट आहे. मोस्ट कन्व्हिनियंट अँड मोस्ट कॉमन रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कोणता आहे? तर तो ओरल आहे. तर एस्पिरंट्स, ओरल रूट हा ऍब्झॉर्प्शन मध्ये आपण पाहत असताना ड्रग ट्रान्सपोर्ट होत असताना फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन हे ट्रान्सपोर्ट होत असताना सो जिथं सगळ्यात जास्त या ठिकाणी ड्रगचा रेट हा स्लो होतो अशी आपल्याकडे दोन प्रोसेसेस आहेत. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की जोपर्यंत ड्रग हा सोल्युशन स्टेट मध्ये येत नाही एस्पिरंट्स, तोपर्यंत ड्रग हे ऍब्झॉर्ब होत नाही. ड्रग हॅज टू कम इन टू द स्टेट ऑफ सोल्युशन, आणि जसा ड्रग सोल्युशन स्टेट मध्ये येईल एस्पिरंट्स देन ड्रग विल बी ट्रान्सफर्ड इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. आणि जोपर्यंत तो सोल्युशन मध्ये नाहीये तोपर्यंत ऍब्झॉर्बन्स नाहीये किंवा अब्झॉर्प्शन नाहीये. मग सोल्युशन मध्ये येण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप इथं क्रॉस करावी लागते, अँड दॅट इज कॉल्ड एज अ डिसइंटिग्रेशन अँड द डिसॉल्युशन. बरोबर आहे की आपल्याला डिसइंटिग्रेशन डिसॉल्युशन या स्टेपला क्रॉस करावं लागतं, तरच तो ड्रग सोल्युशन स्टेट मध्ये येतो. आणि मग मला सांगा एस्पिरंट्स की डिसइंटिग्रेशन डिसॉल्युशन हा जो फिनॉमिनॉन आहे, तर हा फिनॉमिनॉन टॅबलेटला ब्रेक करणे आणि नंतर त्याला सोल्युशन स्टेट मध्ये घेऊन जाणे हे डिपेंड आहे त्या ड्रगच्या सोल्युबिलिटीच्या प्रॉपर्टीवरती. यानंतर मग आता तुम्ही मला सांगा की जर ड्रग सोल्युशन मध्ये येत असेल तर नेक्स्ट पॅरामीटर काय असतं ड्रग ऍब्झॉर्प्शन साठी? ती त्याची परमेबिलिटी असते. Permeability, it means ability to cross the biological membrane from the site of administration to the systemic circulation. याला मी नाव काय दिलं? याला नाव दिलं परमेबिलिटी. मग आता तुम्ही मला सांगा की एखाद्या ड्रगची बायोअवेलेबिलिटी किती पॅरामीटरवरती डिपेंड आहे? दोन. फर्स्ट वन द सोल्युबिलिटी अँड द सेकंड वन इज परमेबिलिटी. आणि एस्पिरंट्स, तुम्हाला माहित असू द्या ॲमेडॉन अँड इटॉल ह्या सायंटिस्टनी आणि त्याच्यासोबत काही त्याचे ॲमेडॉन आणि त्याचे काही सोबती होते, या सगळ्यांनी मिळून काय केलं माहितीये का की ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट होत असताना कॉमन प्रॉब्लेम्सला शोधलं. मग तुम्हाला माहित असू द्या सो ड्रग डिस्कवरी करत असताना जे कॉमन प्रॉब्लेम्स शोधण्यात आले त्यातला पहिला कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांना सापडला की 40% ड्रग्स असे सिंथसाइज होत आहेत ज्याची सोल्युबिलिटी वीक आहे, ज्याची सोल्युबिलिटी खूप पुअर आहे. आणि एस्पिरंट्स, काही ड्रग असे पण आपल्याला मिळत आहेत ज्याची परमेबिलिटी कमी आहे. आणि एस्पिरंट्स, काही ड्रग असेही मिळत आहेत ज्याची सोल्युबिलिटी आणि परमेबिलिटी दोन्हीही गोष्टी वीक आहेत, असं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मग झालं काय मला सांगा? मॅटर काय झाला की सायंटिस्टला हे लक्षात आलं की आपल्याकडे मेन 3 कॅटेगरी आपल्याकडे सापडत आहे. काही ड्रग्स हे लो सोल्युबल आहेत, काही ड्रग्स हे लो परमेबल आहेत. तर एस्पिरंट्स, काही ड्रग हे दोन्हीही लो आहेत, सोल्युबल पण लो आहेत आणि परमेबल पण लो आहेत. मग आता मला सांगा की याच्या पलीकडे अजून कोणता क्लास सापडू शकतो? हा, याच्या पलीकडे काही रेअर ड्रग्स असे पण आहेत ज्यांच्यामध्ये परमेबिलिटी पण हाय आहे आणि सोल्युबिलिटी पण हाय आहे. समजून घ्या, बेसिक नाही तर मग पुढे प्रॉब्लेम आहे. याच्यावरती एम फार्मसी डिपेंड आहे बरं का. जे तुम्हाला आज मी शिकवायला चाललो त्याच्यावरती काय डिपेंड आहे? एम फार्मसी डिपेंड आहे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी इथं सांगतो. समजा मी नायपरचा स्टुडंट आहे आणि नायपर मध्ये मी माझा प्रोजेक्ट कंप्लीट करतोय आणि मला विचारलं गेलं की बीसीएस क्लास तुमचा ड्रग कोणता? आणि मी आन्सर दिलं 1. राईट? येस. बघा तुम्ही इथं छोटीशी पॉइंट आहे पण याच्यावरून पूर्ण प्रोजेक्टच कसा कॅन्सल होतो बघा. आणि मी काय केलं, या ड्रग वरती जवळजवळ 1 इयर काम केलेलं आहे, 1 वर्ष काम केलं. माझा ड्रग बीसीएस क्लास 1 आहे आणि मी या ड्रगचं सॉलिड लिपिड नॅनो सस्पेन्शन बनवलेलं आहे, एसएलएन बनवलेलं आहे. आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या फायनल डिफेन्स मध्ये घेऊन जातो आणि मला क्वेश्चन पहिला येतो की बीसीएस क्लास 1 आहे का 2 आहे
का 3 आहे का 4 आहे. माझा आन्सर असेल की माझा BCS क्लास 1 आहे. आणि जर माझं फॉर्म्युलेशन SLN असेल तर तुम्हाला माहिती आहे का पेरेंट्स, माझा 1 वर्षाचा इथं मी काय देऊ शकतात, मला ते एक्सटेन्शन देऊ शकतात. नो एम फार्मसी. तुम्ही घरी बसा. का झालं असेल सांगा असं? याच्यावरून असं काय कळालं, जर माझं या ठिकाणी फर्स्ट, या ठिकाणी मी माझा BCS क्लास फर्स्ट आहे आणि जर मी समजा सस्पेन्शन बनवत असेल तर मला सध्या इथं सांगतात की तुम्ही काय करा, हा प्रोजेक्ट अजून 1 वर्ष काम करा. कारण का, याचं रिझन आहे एस्पिरंट्स की तुमच्याकडे ज्या वेळेला एखादा ड्रग येत असतो त्याचा BCS क्लास आणि त्याचे अप्रोचेस खूप जास्त महत्वाचे असतात, तर तुमचा प्रोजेक्ट हा प्रॉपरली कन्सिडर केला जातो, अदरवाइज नॉट. जर तुमचा BCS क्लासिफिकेशन 2 आहे आणि जर समजा तुम्ही या ठिकाणी निओझोम्स बनवताय तर तुम्हाला प्रोजेक्ट पुन्हा एकदा करावं लागेल. असं का म्हणतोय, कारण याच्या पाठीमागे काही कॉन्सेप्ट आहेत. बघा आता पहिली कॉन्सेप्ट काय माहितीये का, की जो सायंटिस्ट होता ॲमिडॉन आणि त्याचे सोबती जे होते इटॉल, यांनी काय केलं की ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट वरती फोकस केला आणि त्यांनी पाहिलं की जे ड्रग मार्केटमध्ये डिस्कवर होत आहे त्याचे आपल्याकडे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज त्याला फाइंड आउट झाल्या. पहिली कॅटेगरी अशी झाली की 40% ड्रगची सोलिबिलिटी लो आहे. येस. त्यानंतर असं तर लक्षात आलं की जवळजवळ एक 5 to 10% ड्रग्स आहेत ज्यांची परमिएबिलिटी लो आहे. तुम्हाला माहितीये का सोलिबिलिटी कशासाठी लागते? सोलिबिलिटी डिझोल्युशन साठी लागते. तुम्हाला माहितीये का परमिएबिलिटी कशासाठी लागते? परमिएबिलिटी एस्पिरंट्स या GIT मधून आपल्या ब्लड मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी लागते. मग आता प्रॉब्लेम इज व्हॉट, की ड्रग डिस्कवरी करत असताना सायंटिस्टला हे लक्षात आलं की काही ड्रगची सोलिबिलिटी लो आहे तर काही ड्रगची परमिएबिलिटी लो आहे. तर एस्पिरंट्स असे काही ड्रग्स आपल्याकडे हे सापडले गेले लो पर्सेंटेज मध्ये की ज्यांच्याकडे दोन्हीही गोष्टी लो आहेत. करेक्ट. परमिएबिलिटी पण लो आहे, सोलिबिलिटी पण लो आहे. आणि एस्पिरंट्स आपल्याकडे अजून एक क्लास सापडला गेला की ज्याच्यामध्ये दोन्हीही गोष्टी हाय आहेत. ह्या दोघांचं पर्सेंटेज कमी आहे. कॉमन पर्सेंटेज हे आहे लो सोलिबिलिटी, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पर्सेंटेज लो परमिएबिलिटी. काही ड्रग्स मध्ये दोन्हीही लो आहे तर काही ड्रग्स मध्ये दोन्हीही हाय आहे. मग आता काय झालं की कोणता ड्रग कुठं द्यायचा हे कन्फ्युजन लागलं सगळं. मग आता तुम्ही मला सांगा बरे एस्पिरंट्स, आपल्या बॉडीमध्ये बायो अवेलेबिलिटी रिस्पॉन्स टू व्हॉट, बायो अवेलेबिलिटी करस्पॉन्डिंग टू द यामध्ये काय मिळेल सांगा, कॉन्सन्ट्रेशन ऍट साइट ऑफ एक्शन. बरोबर आहे. सो लक्षात घ्या बायो अवेलेबिलिटी काय सांगते की जेवढी जास्त बायो अवेलेबिलिटी तेवढं त्या ड्रगचं साइट ऑफ एक्शनला कॉन्सन्ट्रेशन जास्त. जेवढं साइट ऑफ एक्शनला कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा एस्पिरंट्स तुम्हाला इथं काय जास्त मिळेल, इफेक्ट जास्त. काय मिळेल, इफेक्ट जास्त. मग आता तुम्ही मला सांगा की जर बायो अवेलेबिलिटी वरती साइट ऑफ एक्शनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, सो कॉन्सन्ट्रेशन वरती इफेक्ट आहे, तर मग शेवटी सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर, बायो अवेलेबिलिटीवर. मग बायो अवेलेबिलिटी डिपेंड कशावर, परमिएबिलिटीवर. आणि एस्पिरंट्स परमिएबिलिटी कशावर डिपेंड आहे, तर एस्पिरंट्स सोलिबिलिटीवर. याचा अर्थ तुम्हाला काय लक्षात आला की परमिएबिलिटी आणि सोलिबिलिटी ही एखाद्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी डिसाइड करते. बायो अवेलेबिलिटी डिसाइड करते की ड्रग कॉन्सन्ट्रेशन किती असेल आणि हे डिसाइड करते की त्याचा इफेक्ट काय असेल. आलं का लक्षामध्ये? मग आता तुम्ही मला सांगा, जर माझ्याकडे एखादा ड्रग आहे ज्याची बायो अवेलेबिलिटी मी हाय सांगतोय, हाय, तर तुम्ही मला सांगा त्याची परमिएबिलिटी कशी आहे, चांगली आहे. त्याची सोलिबिलिटी कशी आहे, चांगली आहे. मग आता जो माझा ग्राफ मला मिळेल, सो माझा ग्राफ मिळेल एस्पिरंट्स मला एकतर असा मिळेल का असा मिळेल की असा मिळेल, सांगा मला. यामध्ये A मिळेल, B मिळेल की C मिळेल, येस और नो. जर माझ्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी मी ग्रेटेस्ट सांगतोय तर माझ्या ड्रगची परमिएबिलिटी हाय असेल का लो, हाय असेल. सो माझ्या ड्रगची सोलिबिलिटी हाय असेल का लो, तर हाय असेल. येस, यू आर गेटिंग अ करेक्ट आन्सर. मग आता मला सांगा, सो या ठिकाणी हा माझा ग्राफ मला मिळाला, बरोबर आहे. मग एस्पिरंट जर मी असं म्हणत असेल की माझ्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी अशी आहे बी वाली, याचा अर्थ ड्रग स्लोली मध्ये येतोय. हा, ऍज कम्पेअर टू ए, जर मी बी कडे गेलो एस्पिरंट तर माझा ड्रग स्लोली मध्ये येतोय, याचा अर्थ एकतर परमिएबिलिटी लो असेल नाहीतर मग सोलिबिलिटी लो असेल. आणि जर मी स्लोली सी कडे गेलो एस्पिरंट तर हे काय इंडिकेट करेल की माझ्या ड्रगची सोलिबिलिटी पण लो असेल आणि माझ्या ड्रगची परमिएबिलिटी पण लो असेल. येस और नो? हा, लक्षात घ्या. मग आता याच्यावरून काय कन्क्लुजन निघालं सांगा. याच्यावरून कन्क्लुजन असं निघालं की ॲमिडॉन आणि इटॉलने जे स्टडी केला, या स्टडीला यांनी जेवढे ड्रग्स यांनी स्टडीमध्ये घेतले सर्व ड्रग्सला क्लासिफिकेशन मध्ये टाकण्याचा
माइंडसेट झाला. आणि यांनी एक क्लासिफिकेशन सेट केलं. या क्लासिफिकेशनचं नाव देण्यात आलं बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम, दॅट इज कॉल्ड BCS क्लासिफिकेशन. आणि काय केलं फ्रेंड्स, यांनी या क्लासमध्ये जवळजवळ 4 मेजर क्लासेस दिले, पण ऍक्च्युली याचे 5 क्लास असतात बरं का, पण मेजर आहेत 4. मग यांनी या ठिकाणी काय केलं की एक क्लास नंबर 1 दिला, यानंतर क्लास नंबर 2, क्लास नंबर 3, क्लास नंबर 4 आणि लास्ट वाला असतो क्लास नंबर 5. आणि एस्पायरंट्स यांनी हे 4 क्लास इथं बनवले आणि 4ही क्लासच्या मध्ये क्लासिफिकेशन करण्यासाठी जे क्रायटेरियाज वापरले त्यातला पहिला क्रायटेरिया होता सोल्युबिलिटी आणि एस्पायरंट दुसरा क्रायटेरिया यांनी वापरला गेला तर ती होती परमियाबिलिटी. बघा लक्षात ठेवा की बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम इज डिपेंड्स ऑन सोल्युबिलिटी प्लस परमियाबिलिटी. बट एस्पायरंट्स बायोफार्मास्युटिकल ड्रग डिस्पोजिशन क्लासिफिकेशन सिस्टम अजून एक क्लासिफिकेशन आहे याच्यापेक्षा ऍडव्हान्स, that is called as a BDDS classification, biopharmaceutical drug disposition classification system, which is depend on the solubility and metabolism. सो हे क्लासिफिकेशन आहे सोल्युबिलिटी अँड परमियाबिलिटी. मग यांनी काय केलं माहितीये का की पहिल्या क्लास मध्ये असे ड्रग्स ऍड केले ज्याची सोल्युबिलिटी पण हाय आहे आणि परमियाबिलिटी पण हाय आहे. येस और नो? येस. तर एस्पायरंट्स काय करण्यात आलं सांगा यामध्ये, सो असे ड्रग्सला ऍड करण्यात आलं ज्याची सोल्युबिलिटी हाय आहे, परमियाबिलिटी पण हाय आहे. आणि सेकंड क्लास मध्ये पहा असे ड्रग्स ऍड करण्यात आले ज्याची सोल्युबिलिटी लो आहे पण परमियाबिलिटी हाय आहे. तिसऱ्या क्लास मध्ये आपण काय केलं, सोल्युबिलिटी हाय केली तर परमियाबिलिटी लो केली आणि लास्ट क्लास मध्ये सोल्युबिलिटी लो तर परमियाबिलिटी पण लो आहे. अशा प्रकारे सर्व ड्रग्सला यांनी पिकअप केलं, सर्व ड्रग्सला यांनी 4 क्लास मध्ये ऍड केलं. मग मला सांगा याच्यामध्ये आयडियल कोण, पहिला क्लास आयडियल आहे की दुसरा क्लास आयडियल आहे का तिसरा क्लास आयडियल आहे का चौथा क्लास आयडियल आहे सांगा. येस तुमच्या समोर दिसतंय ना प्रॉब्लेम. हा लक्षात ठेवा. तर इथं तुम्हाला माझा क्वेश्चन आहे की यामधून कोणता क्लास हा आयडियल समजला जातो. तर एस्पायरंट्स एकदम सिंपल आणि एकदम साध्या पद्धतीने बघा की या ठिकाणी जो माझा पहिला क्लास आहे तो आयडियल आहे. पण लक्षात घ्या, सो जसं तुम्हाला माहिती आहे की आपली कहाणी कुणाच्या तरी आयुष्यामध्ये खराब असतेच, तसा याचा पण काही गोष्टी खराब आहेत. सगळ्याच जागी तो आयडियल नाही राहू शकत. याचे सध्या ड्रॉबॅक आहेत, बट यांच्या कम्पॅरेटिव्हली हा आयडियल आहे, याच्या कम्पॅरेटिव्हली हा आयडियल आहे, याच्या कम्पॅरेटिव्हली हा आयडियल आहे. म्हणजे काय स्परेंट, जर मी आता या ठिकाणी सो तुमच्या सोल्युबिलिटीला या ऍक्सिस वरती ऍड केला आणि परमियाबिलिटीला या ऍक्सिस वरती ऍड केला तर स्टुडंट्स इथं परमियाबिलिटी हाय आहे, इथं बी परमियाबिलिटी हाय आहे. दोन्हीची परमियाबिलिटी जिथं हाय असेल तर तो तुमचा क्लास 1 असतो है की नाही. येस और नो? जर मी आता याच्यामध्ये सांगायला गेलो तर सोल्युबिलिटी लो आहे पण परमियाबिलिटी हाय आहे. लक्षात घ्या, सो हा माझा सोल्युबिलिटी लो आणि परमियाबिलिटी हाय आहे तर हा माझा क्लास 2 असतो, हा तुमचा क्लास 3 असतो, तर हा तुमचा क्लास 4 असतो. हे ग्राफ कसे आले माहितीये तुम्हाला? माहित असू द्या, हे जे तुम्हाला मी शिकवतोय ना, तर हे आम्हाला जे शिकवणारे मॅडम होत्या डॉक्टर नलिनी शास्त्री, त्यांचं नॉलेज आहे हे. ओके, सो फॉर्म्युलेशन अप्रोचेस कसे डेव्हलप होतात ते तुम्हाला आता सांगायला चाललो मी. तर मला सांगा आयडियल क्लास हा आहे, मग आता याचे सगळे प्रॉब्लेम आहेत. मला सांगा काय प्रॉब्लेम असू शकतो. एक आधीच एक्झाम्पल देऊन सांगतो बघा की माझा ड्रग इथं गेलेला आहे स्टमक मध्ये. सो समजा विदिन 15 मिनिट्स तो डिसइंटिग्रेट झाला, विदिन 15 मिनिट्स तो डिझॉल्व झाला आणि एस्पायरंट्स विदिन 30 मिनिट्स तो ब्लड मध्ये आला. मग मला सांगा इथं 15, इथं 15 आणि हे 30 किती मिनिट गेला? सो 1 तास गेला. 21 तासाच्या आत सगळा ड्रग काय झाला? ब्लड मध्ये आला. मग मला सांगा हा जो ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे तर तो असा येणार का तो असा येणार? येस सांगा, हा ग्राफ कसा येणार? फास्टली येणार की स्लोली येणार? जर ड्रगची सोल्युबिलिटी हाय आहे, जर ड्रगची सोल्युबिलिटी परमियाबिलिटी पण हाय आहे तर सगळ्यांना लक्षात आलं की हा असा येणार. तुम्हाला माहिती आहे का या ग्राफचे काय ड्रॉबॅक्स आहेत सांगा बरं मला. जर एखादा ड्रग आपल्या बॉडीमध्ये फास्ट येत असेल तर, जर एखादा ड्रग आपल्या बॉडीमध्ये फास्ट येत असेल तर तुम्हाला माहित असू द्या स्परेंट्स, तो तेवढाच जास्त लायबल असतो फॉर द फास्ट मेटाबॉलिझम. जो जेवढ्या स्पीडनी येतो तो तेवढ्या स्पीडनी मेटाबॉलाइज होतो. येस तुम्हाला माहित असू द्या. सो इकडं ड्रग हा या ठिकाणी शिफ्ट होतो, सीमॅक्स पीकला जातो, टीमॅक्स शॉर्टला जातो, दॅट इज फाईन. पण एस्पायरंट्स प्रॉब्लेम काय माहितीये का की ड्रग जसा तुमचा फास्ट मध्ये ऍब्झॉर्ब झाला, फास्ट मध्ये मेटाबॉलाइज झाला तर हे बघा याची जी ड्युरेशन ऑफ ऍक्शन असते ही खूप शॉर्ट असते. मग या केस मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला दिवसातून 3 वेळा डोस घ्यावा लागेल. आणि बघा
बीसीएस क्लासिफिकेशनचा, करेक्ट, दिस इज अन द हिट अँड रन ड्रग्स, बीसीएस क्लासिफिकेशन फर्स्ट क्लासचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असतो तो म्हणजे पेरेंट्स या ड्रगचा शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन असतो. मग तुम्हाला जो मी पहिल्यांदा विचारलं होतं की मी बीसीएस क्लासिफिकेशनचं एसएलएन बनवू का, तुम्ही मला आन्सर द्यायला पाहिजे, नो सर, एसएलएन हे काय काम करतं? एसएलएन सर परमिएबिलिटी वाढवतं, इथं तर परमिएबिलिटी ऑलरेडी आहे. समजा मी तुम्हाला म्हणलं की मी सस्पेन्शन बनवू का बीसीएस क्लासिफिकेशन, तुम्ही म्हणाल नो सर, सस्पेन्शननी सोलिबिलिटी वाढते, ह्याला सोलिबिलिटी पण आहे. मग तुम्ही मला सांगा की बीसीएस क्लासिफिकेशनचा जो प्रॉब्लेम आहे शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन तो मी कसा सॉल्व्ह करू? येस सर, आम्ही तुम्हाला सांगतो याला सॉल्व्ह करण्याची एकच तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागेल, काय की तुम्हाला या बीसीएस क्लासिफिकेशन मध्ये कंट्रोल रिलीज टॅब्लेट्स बनवावे लागतील. करेक्ट, हे आहे याचं करेक्ट अप्रोच टू सस्टेन द बायोअवेलेबिलिटी. बरोबर आहे. सो बीसीएस क्लास या चौघांपैकी आयडियल आहे, पण याला बी प्रॉब्लेम आहेत जसं आता आपण पाहिलं, याला सध्या इश्यू आहे जसं आता आपण पाहिलं. मग ऍजपर्यंत बीसीएस क्लास 1 हा आयडियल समजतो आपण, तर ह्या बीसीएस क्लास 1 सारखं हे 2, 3 आणि 4 पण झाले पाहिजेत. हे आपलं असतं फार्मसी वाल्या लोकांचं टार्गेट. बोला आता मग ऍजपर्यंट इफ यू कन्सिडर की तुम्ही आहात सायंटिस्ट आणि तुम्हाला मी दिलाय बीसीएस क्लास 2, मी तुम्हाला सांगितलं की ड्रग हा बीसीएस क्लास 2 आहे आणि तुम्ही सायंटिस्ट असाल, मला सांगा तुमचं फोकस काय असायला पाहिजे की हाऊ आय कॅन कन्वर्ट माय बीसीएस क्लास 2 इंटू क्लास 1. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? मी विचार काय केला पाहिजे की मी माझा बीसीएस क्लास 2 हा 1 मध्ये कसा कन्वर्ट करू शकतो. जर मी तुम्हाला बीसीएस क्लास 3 दिला तर तुमचं टार्गेट काय पाहिजे की हाऊ आय कॅन कन्वर्ट बीसीएस क्लास 3 इंटू 1, हे टार्गेट आलं पाहिजे. जर मी तुम्हाला बीसीएस क्लास 4 दिला तर एस्पायरंट्स तुम्ही काय विचार केला पाहिजे की हाऊ आय कॅन गेट सो बीसीएस क्लास 4 इंटू 1. हा, हे आहे तुमचं टार्गेट. मग समजा मी तुम्हाला विचारलं की बीसीएस क्लास 2 ची रेट लिमिटिंग स्टेप काय, तुम्ही काय सांगायला पाहिजे? सगळ्यात स्लोएस्ट स्टेप इन द ऍब्झॉर्प्शन. तर याची रेट लिमिटिंग स्टेप काय असणार एस्पायरंट्स? सोलिबिलिटी, कारण सोलिबिलिटी वीक आहे ना. हा, जर मी तुम्हाला याची रेट लिमिटिंग स्टेप विचारली तर काय सांगाल? परमिएबिलिटी. आणि एस्पिरंट्स याची रेट लिमिटिंग स्टेप विचारली तर तुम्ही काय सांगाल? बोथ. मग तुम्ही जर सांगा ह्याला तर रेट लिमिटिंग स्टेपच नाही ना, हे बीसीएस क्लासिफिकेशनला तर दोन्ही पास्ट आहे, मग सर रेट लिमिटिंग स्टेप येणारच नाही. बरोबर आहे, रेट लिमिटिंग स्टेप येणारच नाही असं नाही बेटा, याची सध्या एक रेट लिमिटिंग स्टेप असते. सांगतो आता बघा, जर माझ्याकडे या ठिकाणी हे फॉर्म्युलेशन आहे, हे माझं स्टमक आणि हे आहे इंटेस्टाईन. तुम्हाला माहितीये का की जो स्टमक मध्ये कंटेंट पोहोचला, करेक्ट, तर हा स्टमक मधून कंटेंट इंटेस्टाईन मध्ये होण्यासाठी स्टमकचं इजेक्शन झालं पाहिजे, याला आपण एम्प्टिंग म्हणतो. लक्षात घे. येस, तो तर आहेच बेटा, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. दिस इज नॉट द रेट लिमिटिंग स्टेप, दिस इज इन द प्रॉब्लेम. Yes, I'm asking the process problem, process, not the after the absorption. नाही, I'm asking a problem which is related into the absorption. मग आता मला सांगा, जर मी एखादा ड्रग स्टमक मध्ये दिला आणि या ड्रगला ब्रेक व्हायचं इंटेस्टाईन मध्ये, तर याला एम्प्टी होऊन थांबावं लागेल. आणि आपल्या या एम्प्टिंग टाइमला आपण नाव देतो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. आणि फ्रेंड्स, याला इथून इथे येण्यासाठी 2 तास लागतात. कारण का? गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम हा 2 आवर्स असतो. म्हणजे एखादा ड्रग हा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टच्या इंटेस्टाईन मध्ये डिझॉल्व आणि ऍब्झॉर्ब होणार असेल तरी एस्पायरंट्स त्या ड्रगला अप टू 2 आवर्स त्याला काय करावं लागतं, ही हॅज टू वेट अँड आफ्टर एम्प्टिंग टाइम इट विल एंटर इनटू द इंटेस्टाईन. आणि एस्पायरंट्स हे बघा, डिसइंटिग्रेशन साठी 30, ऍब्झॉर्प्शन साठी 30, टोटल लागला 1 तास. पण याचा सगळ्यात जास्त टाइम कुठे गेला? 2 तास एम्प्टिंग होण्यासाठी. हे फास्ट ऍब्झॉर्ब, फास्ट डिझॉल्व. मग तुम्ही म्हणा सर याला इंटेस्टाईन मध्ये पाठवण्याची काय गरज होती, तुम्ही स्टमक मधूनच करा. बेटा असं नाही आहे, हे स्पेशल आहे दोज हु आर ऍब्झॉर्ब्ड फ्रॉम द इंटेस्टाईन, त्यांना स्टमक मध्ये 2 तास थांबणंच आहे. कारण का? 2 तास म्हणजे अप टू 2 आवर्स हे एम्प्टिंग टाइम असतो. एम्प्टिंग टाइम म्हणजे काय की जे काही स्टमक मध्ये कंटेंट आहे हे पास होत असतं इंटेस्टाईन मध्ये. मग मला सांगा, ह्या बीसीएस क्लास 1 ची रेट लिमिटिंग स्टेप काय झाली? गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. बिकॉज जर ड्रग इंटेस्टाईन मधून पास होणार असेल तर त्याला 2 तास वेट करावा लागतो. मग बघा आता रेट लिमिटिंग स्टेप आपल्या लक्षात आल्या. यस, तर एस्पायरंट्स मग आता आपण या ठिकाणी रेट लिमिट, चला तर एस्पायरंट्स हे बघा, मग आता मला बीसीएस क्लास 2 मधून क्लास 1 मध्ये जायचंय. मला सांगा
मी परमियाबिलिटी वाढवायला पाहिजे का? येस. इफ आय कन्व्हर्टेड BCS क्लास 2 इंटू क्लास 1, क्लास 1 हे आयडियल आहे त्याला प्रॉब्लेम, बट स्टील इट इज आयडियल अमंग दिस 4. So if I wanted to convert the BCS class 2 into the class 1, then which parameter I need to improve? तर एस्पिरंट्स मला सोलिबिलिटी वाढवावी लागेल. हा, तर लक्षात ठेवा. मग मी या ठिकाणी सोलिबिलिटी वाढवण्याचे पॅरामीटर्स चेक करणार. बघा, मी सगळ्यात आधी करणार सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी सस्पेन्शनला बनवणार. करेक्ट. तर एस्पिरंट सस्पेन्शन हे सोलिबिलिटी इन्हान्समेंटचा अप्रोच आहे, नॉट टू द परमियाबिलिटी. मग कुणी म्हणेल की सर माझा BCS क्लास 2 आहे आणि आय हॅव डन विथ द सस्पेन्शन, तर मी म्हणेल येस इट इज करेक्ट. जर एखादा म्हणेल की सर मी BCS क्लास 2 चं लिपोझोम्स बनवले, तर एस्पिरंट्स प्रोजेक्ट काय होणार? फेल. तुम्हाला माहित असू द्या, महाराष्ट्रामध्ये वाईट आहे हे ऐकायला, सध्या खूप जास्त वाईट आहे. मी स्टेटमेंट देतो, पटते का बघा. महाराष्ट्रामध्ये एमफार्म करणाऱ्या स्टुडंट्सला हे सध्या माहित नसतं की आपल्या मनावर फॉर्म्युलेशन नाही. कळलं का? एखादा म्हणतो की मी माझ्या मनानं फॉर्म्युलेशन नाही. बेटा, तुझ्या मनावर काय आहे? तुझ्या मनावर काहीच नाहीये. ड्रगच्या क्लासवर डिपेंड आहे की कोणतं फॉर्म्युलेशन तुम्ही बनवा. यामुळे मॅक्सिमम म्हणजे 70-80% स्टुडंटचे फॉर्म्युलेशन्स रॉंग होतात ऍट द एंड ऑफ द जर्नी, आणि त्यांना सांगता बी येत नाही नंतर. सो याचं कारण आहे की मी सोलिबिलिटी वाढवणार तर मला सस्पेन्शन करायचंय, मी सोलिबिलिटी वाढवणार एस्पिरंट्स तर मला स्मेट्स करायचे. जर मी सोलिबिलिटी वाढवणार एस्पिरंट्स तर मी या ठिकाणी बीटा सायक्लोडेक्स्ट्रीन कॉम्प्लेक्सेशन बनवणार आहे. मला जर सोलिबिलिटी वाढवायचं असेल तर मी बॉल बेलिंग करणार. मला सोलिबिलिटी वाढवायची असेल तर एस्पिरंट्स मी मायक्रोनायझेशन करणार. हे सगळ्या टेक्निकचा वापर करून मी सोलिबिलिटी इन्हान्स करतो. आणि जर सोलिबिलिटी इन्हान्स होत असेल, राईट. जर समजा एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. हे बघा की माझ्याकडे पहिल्यांदा आहे क्रिस्टलाइन नेचर. तर तुम्हाला माहिती आहे का क्रिस्टल्स कोण असतात? ज्याच्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉइंट असतो आणि ज्याच्यामध्ये शार्प अरेंजमेंट असते. क्रिस्टलाइन नेचरचा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. क्रिस्टलाइन नेचरच्या मध्ये इंटरनल अरेंजमेंट असते. क्रिस्टलाइन नेचरच्या मध्ये स्टेबिलिटी असते. क्रिस्टलाइन नेचरच्या मध्ये सोलिबिलिटी नसते, कमी असते ऍज कम्पेअर टू द अमॉर्फस. राईट. क्रिस्टल्स हे सरफेस फ्री एनर्जी नाही दाखवत असतात बिकॉज इट हॅज द पिरियॉडिसिटी. मग आता तुम्ही मला सांगा की जर हा क्रिस्टल आहे तर याची सोलिबिलिटी कमी आहे. मग आता याची सोलिबिलिटी कमी आहे, BCS क्लास 2 आहे, देन मी माझा माइंड सिस्टम वापरून काय करणार की सर मी एक काम करतो की ह्या क्रिस्टल्सला मी काय करतो, कन्वर्ट करतो अमॉर्फस मध्ये. करेक्ट. तर एस्पिरंट्स हे मला करता येऊ शकतं. मग मी काय करेन की याला अमॉर्फस मध्ये कन्वर्ट करेन. जर मी हे अमॉर्फस मध्ये कन्वर्ट करेन तर काय होईल सांगा? याची पिरियॉडिसिटी लॉस्ट होईल, याचा मेल्टिंग पॉइंट शार्प राहणार नाही. अजून काय होईल सांगा एस्पिरंट्स की याच्यामध्ये मी सोलिबिलिटी इन्हान्स करेन. कारण याच्याकडे काय येते, जर क्रिस्टलाइन नेचर हे अमॉर्फस मध्ये कन्वर्ट झालं तर एस्पिरंट्स अमॉर्फस मध्ये सरफेस फ्री एनर्जी असते जी सॉल्व्हंट सोबत इंटरॅक्ट होते. म्हणून अमॉर्फिझम हॅव्हिंग द मोर ऑर द ग्रेटर सोलिबिलिटी ऍज कम्पेअर टू द क्रिस्टलाइन. देन व्हॉट आय डिड? So I did enhancement of the solubility by amorphism. So what I get a drug BCS class 2 has been converted into BCS class 1 by the amorphism. Amorphism करून मी BCS class 1 बनवला. जो ड्रग माझा BCS class 2 हे होता, that was the problem. Solubility was the problem. But I have addressed the issue and by enhancement of the solubility, I got greater bioavailability of the drug. मग एस्पिरंट्स या ड्रगची बायोअवेलेबिलिटी समजा 58% होती, तर अमॉर्फस केल्यानंतर त्या ड्रगची बायोअवेलेबिलिटी किती झाली? 78% आली. यालाच म्हणतात मास्टरचा प्रोजेक्ट. दिस इज युअर प्रोजेक्ट. हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं प्रोजेक्ट करताना मास्टर मध्ये की सर हे पहा, आय हॅव टेकन दिस ड्रग विच इज हॅव्हिंग द बायोअवेलेबिलिटी 58% ड्यू टू द लो सोलिबिलिटी and low solubility due to the crystalline nature. Then what I did during my master, I did the amorphism is crystalline nature is converted into amorphous and amorphous having reported 78% bioavailability आणि हे आहे माझा प्रोजेक्ट. मग मला सांगायचं फ्रेंड्स, हे एक्सेप्टेड आहे. अलग लक्षात, हे एक्सेप्टेड आहे की BCS क्लास 2 आहे, सोलिबिलिटी इन्हान्स करा, BCS क्लास 1 बनवा. सो BCS क्लास 3 आहे, परमियाबिलिटी वाढवा, BCS क्लास 1 बनवा. आणि एस्पिरंट्स लास्टली BCS क्लास 4 आहे, तर एस्पिरंट्स तुम्ही अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन द्या जिथं सोलिबिलिटी पण इन्हान्स होणार आहे आणि त्याच्यासोबत परमियाबिलिटी सध्या इन्हान्स होऊ शकते, तरच BCS क्लास 4 इज गेटिंग एक्सेप्टेड. दोन्ही वाढवावं लागतील तर तो तुमचा ड्रग BCS क्लास 1 मध्ये जाईल.
अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. म्हणून तुम्ही कुठलं फॉर्म्युलेशन करणार हे तुमच्या मनावर नाही आहे. हा, आता तुम्हाला सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी सस्पेन्शन आहे, सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी नॅनो सस्पेन्शन आहे, सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी बीटा सायक्लोडेक्स्ट्रीन कॉम्प्लेक्सेशन आहे, सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी डिस्पर्शन आहे, सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी मायक्रोनायझेशन आहे, सोलिबिलिटी इन्हान्समेंटसाठी अमॉर्फिझम आहे. हे तुम्ही ठरवू शकता याच्यातील कोणता. पण तुम्ही परमियाबिलिटीचे अप्रोचेस नाही वापरू शकत टू इन्हान्स द सोलिबिलिटी. Permeability is not a problem of class 2. Then why you are using the drug? Why you are using the formulation which increase the permeability? असा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला तुमच्या गाईड करून. मग काय सांगणार? आणि ऍस्पायरंट्स याच गोष्टीसाठी तुम्हाला BCS क्लासिफिकेशनचं रेशनली माहीत असणं खूप गरजेचं होतं आणि हे रेशनली तुम्हाला मी आता सांगितलं. याला म्हणायचं बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम. दिस इज कॉल्ड एज अ BCS क्लास, जो बिलॉंग करतो ड्रग डिस्कवरी आणि डेव्हलपमेंट मध्ये. चला तर ऍस्पायरंट्स मला सांगा, आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं, जे काही अप्रोचेस आपण पाहिले, हे अप्रोचेस तुमचे क्लिअर झाले का? येस, अप टू दिस लेवल सर्व काही ठीक आहे, सर्व काही समजलं, सर्व काही तुमच्या ब्रेन मध्ये पोहोचलं. कारण हे जर नाही कळालं ऍस्पायरंट्स तर मग पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग हा प्रॉब्लेम तुम्हाला एक नाही तर सगळ्या बाजूने तुम्हाला त्रास देऊ शकतो. चला तर ऍस्पायरंट्स या ठिकाणी जे काही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. हे क्लासिफिकेशन म्हणजे BCS क्लासिफिकेशन आहे आणि या क्लासिफिकेशनचा सगळ्यात मेन पर्पज तुमच्या लक्षात आला, सोलिबिलिटी आणि परमियाबिलिटीच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन डिझाईन करण्यात आलेलं आहे. सो काय अप्रोचेस आहेत हे लक्षात आले. BCS क्लास 1 चा पण प्रॉब्लेम आहे, मग आपण त्याला सस्टेन करणार. BCS क्लास 2 चा प्रॉब्लेम आहे, त्याला क्लास 1 मध्ये कन्वर्ट करणार. BCS क्लास 3 चा प्रॉब्लेम आहे, त्याला आपण 1 मध्ये कन्वर्ट करणार. BCS क्लास 4 चा प्रॉब्लेम आहे, त्याला आपण 1 मध्ये कन्वर्ट करणार बाय युझिंग द डिफरंट फार्मास्युटिकल अप्रोचेस. तेव्हाच तुम्ही सायंटिस्ट होणार. बरोबर आहे. जर तुम्हाला BCS क्लासिफिकेशनच माहित नाहीत, तुम्ही सायंटिस्ट नाही होणार. समजा एक उदाहरण म्हणून पहा की तुम्ही एखाद्या कंपनीचे टीम लीडर आहात. एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही कंपनीचे टीम लीडर आहात आणि तुमच्याकडे ड्रग आलाय, जसं तुम्हाला फॉर्म्युलेशन बनवायचे आणि ड्रग आहे BCS क्लास 3 आणि तुम्ही तुमच्या टीम मधल्या मेंबरला ऑर्डर दिली की जावा आणि तुम्ही सस्पेन्शन बनवा, जावा आणि तुम्ही सॉलिड डिस्पर्शन बनवा. तर तुमचे टीम वाले तुम्हाला म्हणतील कशाचा बॉस आहे हे ते समजत नाही हा. सो बॉसला हे कळणार गेले की BCS क्लास 3 आहे आणि बॉस तर मायक्रोनायझेशन करायला लावतोय, बॉस तर आम्हाला सॉलिड डिस्पर्शन बनवायला लावतोय. असं नाही जमणार आहे बेटा. तुला BCS क्लास 3 चा प्रॉब्लेम काय की सोलिबिलिटी लेस आहे, सॉरी परमियाबिलिटी लेस आहे. मग तू परमियाबिलिटी इन्हान्समेंट बद्दल बोल ना. तू निओझोम्स बनव, परमियाबिलिटी वाढते. तू सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल बनव, परमियाबिलिटी वाढते. तू लिपोझोम्स बनव, परमियाबिलिटी वाढते. तू इथोझोम्स बनव, परमियाबिलिटी वाढते. सो परमियाबिलिटी सस्पेन्शन नाही वाढत, हे फिक्स आहे, हे तर फिक्स आहे. मग आता आपण हे पाहूया कोणते अप्रोचेस कुणासाठी. ठीक आहे, मग बघा तर बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम इज अ सायंटिफिक फ्रेमवर्क. मी काय सांगितलं की अमेडॉनने हे फ्रेम करून ठेवले की कोणता ड्रग कोणत्या क्लास मध्ये ट्रान्सफर होणार. सो एक सायंटिफिक फ्रेमवर्क आहे टू क्लासिफाय द ड्रग सबस्टन्सेस. कशासाठी वापरण्यात आला हा? जेवढे ड्रग्स मार्केटमध्ये येत आहे प्रत्येक ड्रगला क्लासिफाय करण्यासाठी हा अप्रोच यूज करण्यात आला. तुम्हाला माहितीये का स्टुडंट्स, आपल्या फार्मसीमध्ये असा एकही ड्रग नाही जो BCS क्लास मध्ये क्लासिफाय करण्यात आलेला नाही. देयर इज नो अ सिंगल ड्रग ज्याचं क्लासिफिकेशन मध्ये एंट्री नाही. एव्हरीवन हॅज टू बी क्लासिफाईड. सो एस्पायरंट्स कारण यांनी तेवढा ब्रॉड व्ह्यू घेतलेलाच आहे. सो BCS क्लासिफिकेशन इज अ सायंटिफिक फ्रेमवर्क टू क्लासिफाय द ड्रग सबस्टन्सेस बेस्ड ऑन द aqueous solubility and intestinal permeability. हे क्लासिफिकेशन कुणाच्या बेसिसवरती करण्यात आलं सांगा? हे क्लासिफिकेशन करण्यात आलं aqueous solubility आणि परमियाबिलिटीच्या बेसिसवरती. अलग लक्षात. आणि एस्पायरंट्स हे क्लासिफिकेशन तुमच्या समोर आता आपण एकदम क्लिअर मध्ये पाहणार आहोत की यांनी काय म्हणलेलं आहे हे पहा. सो सोलिबिलिटी अँड परमियाबिलिटी या दोघांच्या मध्ये सो एस्पायरंट्स सो इथं तिसरा पॅरामीटर नाही आहे, मेटाबॉलिझमचा पॅरामीटर आहे, पण हा पॅरामीटर एस्पायरंट्स सो आपल्यासाठी सो या क्लासिफिकेशन मध्ये नाही आहे. सो लक्षात ठेवा. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअरिटी आहे का? ओके. तर एस्पायरंट्स सो इट प्रेडिक्ट्स द ओरल ऍब्झॉर्प्शन ऑफ द ड्रग. हे जे क्लासिफिकेशन आहे ऍब्झॉर्प्शन स्लो होणार, ऍब्झॉर्प्शन फास्ट होणार की ऍब्झॉर्प्शन खूप स्लो होणार हे ठरवणार आहे. एक गोष्ट आहे, आता तुम्हाला जर मी सांगितलं की एखाद्या ड्रगची सोलिबिलिटी पण कमी आहे, एखाद्या ड्रगची परमियाबिलिटी पण खूप कमी आहे, तर तुम्ही सरळ सांगाल की सर याची बायो अवेलेबिलिटी खूप स्लो असेल, खूप कमी असेल. कारण का? दोन प्रॉब्लेम आहेत. म्हणजे ड्रग क्लासिफिकेशन झाल्या प्रेडिक्ट होतं की ड्रगचं ऍब्झॉर्प्शन कसं असेल. सर्व फॉर द बेसिक ग्रांटिंग द बाय वेबर्स. तर एस्पायरंट्स
बायवेव्हर्सचा अर्थ असा असतो टू बायोलॉजिकल वेव्ह, म्हणजे टू बायपास द बायोलॉजिकल इक्वॅलन्स. काही तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, हे आपण पाहिलं बी की बायोवेव्हरचा अर्थ आहे क्लिनिकल ट्रायल्सला रिमूव्ह करण्यासाठी बायइक्वॅलन्स आला आणि बायइक्वॅलन्सला रिमूव्ह करण्यासाठी बायोवेव्हर्स आले. बीसीएस क्लास 1 ज्याचा असतो ना त्याला बायइक्वॅलन्स पण करायची गरज नाही, बायोवेव्हरच्या अंडरमधून तो ड्रग मार्केटमध्ये लॉन्च होतो. सो हे जो असतो हा प्रेडिक्ट करतो ड्रग ऍब्झॉर्प्शन ओरल मध्ये, आणि सर्व फॉर बेसिस ऑफ ग्रँटिंग द बायोवेव्हर्स फॉर इलिजिबल इमिडिएट ओरल रिलीज डोसेस फॉर्म. तर हे बघा, सो जे काही इमिडिएट रिलीज ड्रग असतात ना याला IR म्हणतात, त्यांच्यासाठी बायोवेव्हर्सला ग्रँट करण्यासाठी बीसीएस क्लासिफिकेशनचा यूज केला जातो. बीसीएस क्लास 1 आणि मॅक्सिमम क्लास 2 यांना बायोवेव्हर्स दिले जातात. बायोवेव्हर्स काय आहे ते समजून घ्या आधी. बायोवेव्हर्सचा अर्थ असा असतो की जिथं तुम्हाला बायइक्वॅलन्स स्टडी करायचा आहे टू शो द कंपॅरिझन इन बिटवीन द जेनेरिक अँड द ब्रँडेड, तिथं जर तुमचा बीसीएस क्लास 1 आणि क्लास 2 ड्रग असेल तर बायोवेव्हर्स पण करायची, म्हणजे बायइक्वॅलन्स डेटा सध्या करायची गरज नाही. हा फरक असतो. मग आता बघा, द बीसीएस क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय, हे एक्झामला येतं हे पहा. सो गॉर्डन एल एमिडॉन आणि इटॉल इन द सेन्स त्याचे को वर्कर्स. सो हे क्लासिफिकेशन 1995 मध्ये देण्यात आलं आणि इट हॅज बीन अडॉप्टेड बाय मेनी रेग्युलेटरी एजन्सीज, US FDA, UMA, WHO आणि इंडियाची जी आहे CDCO, यांनी सगळ्यांनी याला ऍक्सेप्टन्स दिला की यस हे क्लासिफिकेशन करेक्ट आहे असं सांगण्यात आलं. यस हे क्लासिफिकेशननी ड्रग हा सो मार्केटमध्ये लॉन्च केला जातो. मग आता बघा एस्पिरंट्स, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बीसीएस क्लासिफिकेशन. बीसीएस क्लासिफिकेशनचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत तर हे पहा, टू प्रेडिक्ट द ओरल ऍब्झॉर्प्शन ऑफ द ड्रग. बीसीएस क्लासिफिकेशन आपण हे प्रेडिक्ट करू शकतो की ड्रग ओरली किती ऍब्झॉर्ब होतो, कारण आपल्याला कळतं की क्लास कोणता आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. बीसीएस क्लासिफिकेशन मुळे आपण प्रेडिक्शन करतो की ड्रग किती ऍब्झॉर्ब होतो. रिड्यूस द अननेसेसरी इन विवो बायइक्वॅलन्स स्टडी. बघा, ज्याचा बीसीएस क्लास 1 आहे, ज्याचा बीसीएस क्लास 2 आहे, यांना बायइक्वॅलन्स सध्या करायची गरज लागत नसते. मग हे कोण ठरवतं? बीसीएस क्लासिफिकेशन ठरवतं. ओरल मध्ये ड्रगचं ऍब्झॉर्प्शन किती आहे, सो ड्रग हा बायइक्वॅलन्स किती दाखवतो, राईट. सो टू फॅसिलिटेट द रेग्युलेटरी अप्रुव्हल्स फॉर द जेनेरिक प्रोडक्ट्स. तुम्हाला माहितीये का की बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टमचा वापर करून आपण जेनेरिक प्रोडक्ट सध्या फाईल करतो. सो ड्रग कोणत्या क्लासमध्ये आहे हे तुम्हाला आधीच सांगावं लागतं. येस, सो बीसीएसचा तिथं वापर होतो. इस्टॅब्लिश द अप्रोप्राइट डिझॉल्युशन स्पेसिफिकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी, टू रिड्यूस द कॉस्ट अँड द टाइम फॉर द ड्रग डेव्हलपमेंट. बीसीएस क्लासिफिकेशन बघा, आता तुम्हाला कळालं की ड्रग हा क्लास 2 आहे, तुम्ही परमिएबिलिटीची स्टडी कशाला करायला जाल. तुम्हाला जर लक्षात आलं की ड्रग हा क्लास 2 आहे, तुम्ही सोलिबिलिटीची स्टडी करा. तुम्हाला लक्षात आलं की क्लास 3 आहे तर तुम्ही परमिएबिलिटीची स्टडी करा. हा, तर एस्पिरंट्स अशा पद्धतीने हे टाइम आणि कॉस्ट दोन्हीही सेव्ह करतं. मग आता आपल्याकडे प्रिन्सिपल काय आहे, सो द एक्सटेंड अँड द रेट ऑफ ओरल बायोअवेलेबिलिटी. म्हणजे काय, जे बायोअवेलेबिलिटी असते आपल्या ड्रगची ही डिपेंड असते 2 क्रायटेरियावरती, ड्रगची सोलिबिलिटी, ड्रगची परमिएबिलिटी. सो ड्रग मस्ट बी फर्स्ट डिझॉल्व इन द गॅस्ट्रो इंटेस्टिनल फ्लुइड. ड्रगचं गॅस्ट्रो इंटेस्टिनल फ्लुइड मध्ये डिझॉल्युशन होणं मॅन्डेटरी आहे, पहिल्यांदा सोलिबिलिटी झाली पाहिजे. आणि देन एस्पिरंट्स ड्रग हॅज टू बी क्रॉस द इंटेस्टिनल मेम्ब्रेन. म्हणजे काय महत्वाचे, परमिएबिलिटी. सो बायोअवेलेबिलिटी 2 गोष्टीवर डिपेंड आहे. मी मगाच तुम्हाला लिहून दिलं, ड्रगचं डिझॉल्युशन म्हणजे सोलिबिलिटी प्लस परमिएबिलिटी, या 2 गोष्टीवर बायोअवेलेबिलिटी डिपेंड आहे. मग आता याच्यामध्ये हाय सोल्युबल म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. एखादा ड्रग हा हाय सोल्युबल असतो म्हणजे काय, एखाद्या ड्रगची सोल्युबिलिटी खूप हाय असते म्हणजे काय. सो एस्पिरंट्स हे ऍज पर द इंडियन फार्माकोपिया डेफिनेशन्स आहेत, बरोबर आहे. या डेफिनेशन्स कुणाच्या अकॉर्डिंगली आहेत, ऍज पर द इंडियन फार्माकोपिया. हे बघा, सो द ड्रग सबस्टन्स इज कन्सिडर्ड हाय सोल्युबल वेन ड्रग हायेस्ट मार्क डोस स्ट्रेंथ इज डिझॉल्व. ड्रगची हायेस्ट डोसची स्ट्रेंथ ही डिझॉल्व होते 250 ml ऑफ वॉटर मध्ये, or the less of aqueous medium over the pH range 1.2 to 6.8 at the temperature 37 point plus minus 1 degree Celsius. काय समजलं याच्यावर? एक गोष्ट लक्षात आली की कोणत्या ड्रगला आपण हायली सोल्युबल म्हणू शकतो. सांगा मला, कोणत्या ड्रगला आपण हायली सोल्युबल म्हणू शकतो? ज्या ड्रगची सोल्युबिलिटी सर्वात जास्त ड्रग डिझॉल्व होतो 250 ml ऑफ वॉटर मध्ये. किती पीएच ला? बघा, पीएच रेंज बी खूप महत्वाची आहे. सो 1.2 टू 6.8 च्या रेंज मध्ये डिझॉल्युशन पाहिजे, सोल्युबिलिटी पाहिजे. कोणत्या टेम्परेचरला? 37 पॉईंट प्लस मायनस 1 डिग्री सेल्सिअसला. तर ही त्या ड्रगची सोल्युबिलिटी असते, बरोबर आहे. आणि जो ड्रग या दिलेल्या क्रायटेरियामध्ये जास्त स्ट्रेंथने सोल्युबल होत असेल
तर एस्पायरंट्स दॅट ड्रग इज कन्सिडर्ड ॲज अ हाय सोल्युबल. आणि जो ड्रग या ठिकाणी सो बघा, द ड्रग कन्सिडर्ड पुअरली सोल्युबल इफ द हायेस्ट डोस ऑफ द स्ट्रेन डज नॉट डिझॉल्व इन द 250 ml ऑफ वॉटर. जो ड्रग 250 ml मध्ये मॅक्सिमम डिझॉल्व नाही होत असेल तर एस्पायरंट्स सो दिस ड्रग विल बी कन्सिडर्ड ॲज अ पुअरली सोल्युबल. सो यानंतर बघा, हाय परमेबलचा अर्थ काय सांगा. वेन द ड्रग इज कॉल्ड ॲज अ हाय परमेबल, सो एस्पायरंट्स एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ड्रगची परमेबिलिटी मोर दॅन 90% आहे, जो ड्रग डिझॉल्व झाल्यानंतर 90% नी ऍब्झॉर्ब होतो, त्या ड्रगची परमेबिलिटी हाय असते. सो एस्पायरंट्स दिस ड्रग इज बिलॉंग्स टू द हाय परमेबिलिटी. आणि एस्पायरंट्स या ठिकाणी सो काही बुक्स मध्ये 85% पेक्षा जास्त दिलेला आहे बरं का. सो इफ इट इज 85 आणि ऑप्शन मध्ये 90 नाही तर एस्पायरंट्स 85 वुड बी द करेक्ट ऑप्शन. इफ द ऑप्शन हॅव्हिंग 85 + 90 देन 90 वुड बी द करेक्ट ऑप्शन. सो ज्या ड्रगची परमेबिलिटी 90% किंवा मोर दॅन 90% पेक्षा जास्त आहे तो ड्रग इज कन्सिडर्ड ॲज अ हाय परमेबिलिटी. सो इफ इट इज लेस दॅन 85%, ज्या ड्रगची परमेबिलिटी लेस दॅन 85% आहे तो ड्रग लो परमेबल आहे. लेस आहे, लेस म्हणजे परमेबिलिटी कमी आहे. ओके, चला तर एस्पायरंट्स हे बघा, मी तुमच्या समोर हे क्लासिफिकेशन दिलं. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. सो क्लास 1 हाय, क्लास 2 लो हाय. सो लो काय म्हणायचं, सोल्युबिलिटी. काही जणांना सवय लागेल की लो परमेबिलिटी नाही, हे क्लास 2 म्हणजे सोल्युबिलिटी लो, परमेबिलिटी इज हाय. सो यानंतर पहा एस्पायरंट्स, क्लास 3 हाय लो, क्लास 4 लो लो. याची रेट लिमिटिंग स्टेप सो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, याची रेट लिमिटिंग स्टेप सोल्युबिलिटी किंवा डिझोल्युशन, याची रेट लिमिटिंग स्टेप परमेबिलिटी, आणि चौथ्या क्लासची रेट लिमिटिंग स्टेप बोथ, स्टेप बाय स्टेप. चला तर एस्पायरंट्स हे तुमच्या समोर आहे क्लासिफिकेशन नंबर 4. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. आणि आपल्याला प्रत्येकाला कशात कन्वर्ट करायचे, क्लास 1 मध्ये. प्रत्येक क्लास हा क्लास 1 मध्ये कन्वर्ट आपल्याला करायचा आहे. यामध्ये पहा, क्लास 1 कडे चाललोय मी आता. क्लास 1 चं मिनिंग आहे हाय सोल्युबिलिटी, हाय परमेबिलिटी, रॅपिड डिझोल्युशन आहे. सो रॅपिड इंटेस्टिनल ऍब्झॉर्प्शन आहे. आणि एस्पायरंट्स याची ओरल अवेलेबिलिटी पण जास्त आहे. बट एस्पायरंट्स याचा रेट लिमिटिंग स्टेप काय सांगा. तुम्हाला सगळ्याला समजलं की रेट लिमिटिंग स्टेप या ठिकाणी गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम आहे. काय होतं की कधी कधी ड्रग्स ऍब्झॉर्प्शन हे गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम वर सध्या डिपेंड असतं. ड्रग हॅज टू बी ऍब्झॉर्ब. सो पण ड्रगला काय करावं लागतं सांगा, ऍब्झॉर्प्शन होण्याआधी ड्रग हॅज टू एंटर इन टू द इंटेस्टाईन. आणि मग ड्रगला इंटेस्टाईन मध्ये जायचं असेल तर आधी त्याला एम्प्टिंग व्हावं लागेल, म्हणून याचा एम्प्टिंग टाइम हा रेट लिमिटिंग असतो. सो याच्यामध्ये IVIVC चं कोरिलेशन असतं का, बघा आता या ठिकाणी मी काय सांगितलं एस्पायरंट्स, लक्ष देऊन ऐका सगळेजण. IVIVC एक्सपेक्टेड ओनली, बघा IVIVC चं कोरिलेशन आहे. तुम्हाला माहितीये का IVIVC मी तुम्हाला शिकवलं. IVIVC मध्ये आपण लेवल A पाहिली, लेवल B पाहिली, लेवल C आणि लेवल मल्टिपल C एवढ्या लेवल्स पाहिल्या. मग आता या ठिकाणी तुम्हाला माझा ऑडिओ प्लस व्हिडिओ आहे, क्लिअर येतोय का प्रॉपर, येस ओके हा. सो IVIVC हे एक्सपेक्टेड आहे कधी, इफ द डिझॉल्युशन रेट इज स्लोअर दॅन द गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. हे बघा तुम्ही मला सांगा एस्पायरंट्स. सो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का की हे खूप महत्वाचा पॉइंट आहे बरं का, हा खूप महत्वाचा बीट आहे. तुम्ही मला सांगा एक साधी कॉन्सेप्ट तुमच्या मनामध्ये काय असेल की जर माझा हा ड्रग इथून येस स्टमक मध्ये आहे, सो इथून याला कुठं जायचंय, इंटेस्टाईन मध्ये, इंटेस्टाईन मध्ये डिझॉल्व व्हायचंय. इथला माझा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम किती आहे, 2 hours आहे. ओके, मग आता मला सांगा की एखादा ड्रग सो डिझॉल्युशन रेट जो आहे त्या ड्रगचा सो जर गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम पेक्षा फास्ट असेल तर काय होईल मला सांगा. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम पेक्षा जर फास्ट असेल तर सो तो आता गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम माझा 2 तासाचा आहे, राईट. आणि डिझॉल्युशन रेट जर माझा त्याच्यापेक्षा फास्ट असेल तर काय होईल सांगा. तर एस्पायरंट जो टॅबलेट इंटेस्टाईन मध्ये जायचा आहे, इंटेस्टाईन मध्ये तो टॅबलेट कसा राहणार आहे, अनआयोनाइज्ड. तुम्ही मला सांगा, आपण असं म्हणतोय की ड्रग इंटेस्टाईन मध्ये काय असतं, इंटेस्टाईन मध्ये, स्टमक मध्ये का नाही होत एखादा ड्रग, इंटेस्टाईन मध्येच का जावं लागतं त्याला. हे आपल्या मनावर आहे का, नाही. हे कुणाच्या मनावर आहे, त्या ड्रगच्या पीकेच्या आणि त्या मीडियमच्या पीएचच्या, याच्या बरोबर आहे. मग मला सांगा, आपण असं म्हणतोय की ड्रग इंटेस्टाईन मधून ऍब्झॉर्ब होणार, याचा अर्थ काय की तो ड्रग वीक बेस आहे. आणि इंटेस्टाईनचा पीएच काय असतो, बेसिक. मग मला सांगा, ड्रग बेसिक, पीएच बेसिक, तर काय जास्त असेल, अनआयनायझेशन जास्त असेल. आणि जर मग असं झालं समजा की गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम 2 तासाचा
आणि डिझॉल्युशन रेट हा 15 मिनिटाचा. काय होईल मग? तो ड्रग इथंच डिझॉल्व्ह होईल एस्पेरेंट्स फास्ट मध्ये. आणि जर असं झालं तर ड्रग होणार इथं आयोनाइज, राईट. आणि एस्पेरेंट्स आयोनायझेशन ड्रग इथून ऍब्झॉर्ब नाही होत. सो मग आता तुम्हाला काय पाहिजे सांगा? जर तुम्हाला आयव्हीआयव्हीचं कोरिलेशन जर बसवायचं असेल तर काय पाहिजे? डिझॉल्युशनचा रेट हा स्लो पाहिजे दॅन द गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. म्हणजे ड्रग आधी एम्प्टी होईल आणि मग डिझॉल्व्ह होईल. मग डिझॉल्व्ह होईल तर मग ऍब्झॉर्ब होईल, मग तुम्हाला कोरिलेशन मिळेल. म्हणून बीसीएस क्लासिफिकेशन 1चं आयव्हीआयव्हीसी कोरिलेशन पॉसिबल आहे, पण ही पॉसिबिलिटी तेव्हाच आहे जेव्हा तुमचा डिझॉल्युशनचा रेट हा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम पेक्षा स्लो असतो, तरच पॉसिबल आहे. चला, तर हे झालं तुमचं बेसिक एस्पेरेंट्स. या ठिकाणी आपण हे सगळं पाहत आहोत. सो यानंतर पहा, इफ द डिझॉल्युशन रेट इज फास्टर दॅन द गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम देन देयर इज अ नो कोरिलेशन. नाही होते बिकॉज गॅस्ट्रिक एम्प्टिंग बिकम अ रेट लिमिटिंग स्टेप. येस. सो कारण का गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम हा तुमचा काय आहे? एक रेट लिमिटिंग स्टेप आहे. इथं तुमचा ड्रग डिझॉल्व्ह नाही झाला पाहिजे, नाहीतर मग काय होईल की तुम्हाला कोरिलेशन मिळणार नाही. चला, तर एस्पेरेंट्स या ठिकाणी कोणते ड्रग बीसीएस क्लास फर्स्ट मध्ये येतात? पॅरासिटामॉल, मेटोप्रोलॉल, प्रोपेनॉल, विरापामिल हे क्लास फर्स्ट. ऍडव्हान्टेज काय? एक्सलेंट ओरल ऍब्झॉर्प्शन आहे. सो फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट याची खूप इझी आहे. बीसीएस क्लासिफिकेशन इज इलिजिबल फॉर द बायोवेवर्स. तुम्हाला मी म्हणलं होतं की बायोवेवर्सचा अर्थ असा असतो जिथं बाय इक्वेलन्स स्टडी सध्या करायची गरज नाही. मग जो ड्रग ऑलरेडी बीसीएस क्लास 1 आहे त्याला बाय इक्वेलन्स स्टडी सध्या करायची गरज नसते. आलं लक्षात? म्हणून हा इलिजिबल आहे बायोवेवर्ससाठी. सो जर त्याचे रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या तर, आणि या ठिकाणी आजपर्यंत तुमचा बीसीएस क्लास फर्स्ट इथं एंड झाला. नाव वी आर फोकसिंग टुवर्ड्स द बीसीएस क्लास नंबर 2. मग मला सांगा याचे फॉर्म्युलेशन अप्रोचेस आहेत बरं का. याचे प्रॉब्लेम काय? शॉर्ट ड्युरेशन ऑफ एक्शन हा प्रॉब्लेम आहे. आणि एस्पेरेंट्स त्याचा अप्रोच काय असेल? मग कंट्रोल ड्रग रिलीज, डिलेड रिलीज, सस्टेन रिलीज या टॅब्लेट्स बनवायला लागतात. इथं दिलं नाही पण देतो तुम्हाला ऍड करून. ठीक आहे. मग आता पहा, मी चाललो बीसीएस क्लास 2 कडे. बीसीएस क्लास 2 ही लो सोलिबिलिटी आणि हाय परमॅबिलिटी आहे. सो सोलिबिलिटी कमी आहे तर बघा, परमॅबिलिटी तर ओके आहे. इंटेस्टिनल परमॅबिलिटी इझिली होते. पुअर ॲक्वस सोलिबिलिटी आहे. स्लो डिझॉल्युशन होत असतं गॅस्ट्रो इंटेस्टिनल फ्लुइड मध्ये. ओरल ऍब्झॉर्प्शन इज डिपेंड्स ऑन द डिझॉल्युशन रेट. जेवढं डिझॉल्व होणार तेवढाच ऍब्झॉर्ब होणार. म्हणजे ऍब्झॉर्प्शन हे टोटल कशावर डिपेंड आहे? सोलिबिलिटीवर, म्हणजे डिझॉल्युशनवर. म्हणून एस्पेरेंट्स याची रेट लिमिटिंग स्टेप काय? ड्रग डिझॉल्युशन. या ठिकाणी आयव्हीआयव्हीसी कोरिलेशन होतं. गुड आयव्हीआयव्हीसी कोरिलेशन जनरली एक्सपेक्टेड because in vitro dissolution rate reflects the in vivo dissolution rate unless the dose is very high. आणि लक्षात घ्या, इथं आपल्याला डिझॉल्युशन जर मॅच झालं, आलं लक्षात, इन विवो, आणि म्हणजे एखाद्या ड्रगचं डिझॉल्युशन जर परफेक्ट असेल, म्हणजे ओके असेल, तर या ठिकाणी आपण याच्यावरून आपण इन विवो डिझॉल्युशन रेटला फाइंड आउट करू शकतो. याचा अर्थ लेवल बी हे क्लास बी हे आयव्हीआयव्हीसी कोरिलेशनला ऍक्सेप्ट करतो. येस, हे तुम्हाला कोरिलेशन दाखवू शकतो. एखादा ड्रगचं डिझॉल्युशन जर इन विट्रोचं ओके असेल तर त्याच्यावरून आपण इन विवोचं डिझॉल्युशन प्रेडिक्ट करू शकतो. यालाच म्हणलं जातं आयव्हीआयव्हीसी कोरिलेशन. हे करता येतं. मग आता एक्झाम्पल्स मध्ये बघा, कार्बामाझेपिन, कीटोकोनाझोल, आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक, फिनिटॉइन. मग आता तुम्हाला मला सांगा, जर तुम्हाला आता क्लास 2 आहे, प्रॉब्लेम आहे ना क्लास 2, आपल्याला काय बनवायचं आहे क्लास 2चा? क्लास 1. मग एस्पायरंट्स क्लास 1 बनवण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटर्जीचा वापर करावा लागेल? बघा, क्लास 1 बनवण्यासाठी तुम्ही काय करा? पार्टिकल साइज रिडक्शन, मायक्रोनायझेशन करा. तुम्हाला हा फिनॉमिनन माहित आहे की पार्टिकल साइज जर रिडक्शन करत असाल तर लक्षात घ्या एस्पायरंट्स, तिथं सरफेस एरिया वाढतो. माहितीये का तुम्हाला हे सगळे पॉइंट्स? हा, पार्टिकल साइज कमी करत असाल तर सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया वाढतो तर एस्पायरंट्स रेट ऑफ डिझॉल्युशन वाढतो. मग तुम्ही एखाद्या ड्रगचा जर सरफेस एरिया जर या ठिकाणी एस्पायरंट्स वाढवत असाल साइज कमी करून, तर त्याचं डिझॉल्युशन वाढतं. नॅनो क्रिस्टल्स बनवा, डिझॉल्युशन वाढवा. साल्ट फॉर्मेशन बनवा, डिझॉल्युशन वाढवा. सॉलिड डिस्पर्शन करा, डिझॉल्युशन वाढवा. सायक्लोडेक्स्ट्रीन कॉम्प्लेक्सेशन करा, डिझॉल्युशन वाढवा. लिपिड बेस्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टम, येस एस्पायरंट्स, याच्यामध्ये पण महत्वाचं आहे तुम्हाला नॅनो क्रिस्टल्स. हा, तर लक्षात ठेवा, लिपिड म्हणजे तुमचं इथं टार्गेट हे नाही आलं पाहिजे की तुम्ही याच्यामध्ये लिपिड सोलिबिलिटी वाढवाल. नाही, लिपिड्स म्हणजे काय असतात? सो लिपिड्स म्हणजे ज्याच्यामध्ये सॉलिड लिपिड पार्टिकल्स असतात. बघा, सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल्स नाही, लिपिड मध्ये पण एक प्रकार आहे सॉलिड लिपिडचा, आलं लक्षात. त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिकल साइज रिडक्शन जर केलं समजा सॉलिड लिपिड वापरून, तर तिथं सध्या तुमची सोलिबिलिटी वाढते. आणि या ठिकाणी अमॉर्फस फॉर्म्युलेशन बनवा, क्रिस्टलाइन पासून इथं सध्या सोलिबिलिटी वाढते, कारण तुमचा ड्रग क्लास 2 मधला आहे. तुम्हाला प्रॉब्लेम हा सोलिबिलिटीचा आहे. तर एस्पायरंट या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण काय वाढवतो? सोलिबिलिटी. मग तुम्हाला खाली क्वेश्चन्स मध्ये जर देण्यात आलं की विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युलेशन यूज टू एनहान्स द सोलिबिलिटी ऑफ द ड्रग,
तर याच्यापैकी एक एक्झाम्पल तुम्हाला आन्सर मध्ये दिसेल. ठीक आहे, चला तर एस्पिरंट्स याच्यानंतरचा आपल्याकडे नेक्स्ट क्लास आहे बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टमचा क्लास नंबर 3. ओके, मग एस्पिरंट्स क्लास नंबर 3 चा प्रॉब्लेम काय आहे? क्लास नंबर 3 चा प्रॉब्लेम आहे हाय सोल्युबिलिटी अँड लो परमियाबिलिटी. म्हणजे परमियाबिलिटी इज द मेन प्रॉब्लेम. ओके, सोल्युबिलिटी हा प्रॉब्लेम नाही आहे, परमियाबिलिटी हा याचा मेन प्रॉब्लेम आहे. तर एस्पिरंट्स हे पहा, परमियाबिलिटी साठी आपण काय करणार, तो पुढे अप्रोचेस आहेत. ड्रग डिझॉल्युशन रॅपिडली आहे बट लिमिटेड इंटेस्टिनल परमियाबिलिटी आहे. ऍब्झॉर्प्शन डिपेंड्स ऑन द परमियाबिलिटी, म्हणून याची रेट लिमिटिंग स्टेप ही परमियाबिलिटी. बघा, एखादा ड्रग सोल्युबल खूप आहे पण तो परमिएबलच होत नाहीये, मग बायोअवेलेबिलिटी डिपेंड्स ऑन परमिएबिलिटी. लक्षात ठेवा, म्हणून ही त्याची रेट लिमिटिंग स्टेप आहे. IVIVC बिकॉज परमिएबिलिटी इज रेट लिमिटिंग, लिमिटेड IVIVC आहे. आपण डिझॉल्युशनला कोरिलेट करू शकतो IVIVC मध्ये, परमिएबिलिटीला कोरिलेशन करता येत नाही. हा, इन विट्रो इन विवो डिझॉल्युशन कोरिलेट करतो, परमिएबिलिटी करतो का? नाही. त्यामुळे BCS क्लास 3 IVIVC साठी वापरला जात नाही, कोरिलेशन साठी नाही. BCS क्लास 2 वापरला जातो, BCS क्लास 1 वापरला जातो, पण 1 पण कधी डिझॉल्युशन रेट इज स्लोअर दॅन गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम असेल तर नो कोरिलेशन जनरली ऑब्झर्व्ड इन द BCS क्लास नंबर 3. ॲटेनिनॉल, मेटफॉर्मिन, सिमेटिडिन, असायक्लोव्हिर हे एक्झाम्पल्स आहेत एस्पिरंट्स. मग आता तुम्हाला परमिएबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? सो परमिएशन इन्हान्सर द्याल, प्रोडक्ट्स अप्रोच कराल एस्पिरंट्स, म्युको ॲडिसिव्ह ड्रग डिलिव्हरी सिस्टम द्याल, ट्रान्सपोर्ट टार्गेटेड फॉर्म्युलेशन्स द्याल, लिपोझोम्स द्याल, इथोझोम्स द्याल, निओझोम्स द्याल, सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल्स द्याल, लिपिडिक कंटेंट जे आहेत ते द्याल, ज्याच्यामुळे त्याची काय वाढेल? परमिएबिलिटी इन्हान्स होईल. हे होता माझा BCS क्लास नंबर 3. ओके, चला आता आपण पाहायला चाललो BCS क्लास नंबर 4. याच्यामध्ये लो सोल्युबिलिटी, लो परमिएबिलिटी आहे. सो पुअर डिझॉल्युशन, पुअर इंटेस्टिनल परमिएबिलिटी, हे प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बायो अवेलेबिलिटी खूप लो असते आणि व्हॅरिएबल असते. हा प्रॉब्लेम दुनियातील सगळ्यात डेंजर ड्रगचा प्रॉब्लेम असतो. कोणते ड्रग्स असतात BCS क्लास नंबर 4 मध्ये? तुम्हाला माहित असू द्या, जनरली जे ड्रग कॉम्प्लेक्स असतात, कॉम्प्लेक्स म्हणलं की अँटी कॅन्सरचे ड्रग्स. हा, तर एस्पिरंट्स पॅक्लिटॅक्झल, डोसिटॅक्झल, टॅक्झिन्स वगैरे जे असतात ना, हे जनरली BCS क्लास नंबर 4 मध्ये येतात आणि यांना डेव्हलप करणं हे खूप कठीण असतं. हा, डायरेटिक्स मध्ये फ्युरेसेमाइड पण असतो जो तुमचा BCS क्लास नंबर 4 मध्ये येतो. यांना डेव्हलप करणं इट इज क्वाईट डिफिकल्ट एस्पिरंट्स, कारण का यांचे 2 प्रॉब्लेम इन्हान्स करावे लागतात. सो यामध्ये तुमचं डिझॉल्युशन पुअर आहे, इंटेस्टिनल परमिएबिलिटी पुअर आहे, लो व्हेरिएबिलिटी, लो आणि व्हेरिएबल बायोअवेलेबिलिटी आहे. मोस्ट डिफिकल्ट क्लास फॉर द ड्रग फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट. सगळ्यात डिफिकल्ट असतो, कारण सोल्युबिलिटी वाढवायला गेलं की परमिएबिलिटी कमी होते, परमिएबिलिटी वाढवण्यासाठी गेलं की सोल्युबिलिटी कमी होते. रेट लिमिटिंग स्टेप या ठिकाणी दोन्ही आहेत, परमिएबिलिटी या ठिकाणी सोल्युबिलिटी म्हणजे डिझॉल्युशन. कसलंच कोरिलेशन पॉसिबल नाही इथं. हायड्रोक्लोरथायाझाइड, फ्युरेसेमाइड, एम्फोटेरिसिन बी, पॅक्लिटॅक्झल, याचा अर्थ आपण इथं काय केलं? सो जे ड्रग्स अँटी कॅन्सरचे असतात ते सध्या यामध्ये आहेत. तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहिल्यांदा नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकल्स याचा अर्थ नॅनो पार्टिकल्स म्हणजे काय की पार्टिकल छोटे आहेत आणि लिपिडिक आहेत. निओझोम छोटे आहेत, लिपिडिक आहे, म्हणजे पार्टिकल साईज बी कमी करण्यात आली, सरफेस एरिया वाढवण्यात आला आणि डिझॉल्युशन वाढवलं. आणि या ठिकाणी आपण काय केलं सांगा? सो लिपोझोम्स मध्ये आपण त्यांना ऍड केलं. लिपोझोम्स हे तुमचे दोन्हीही अप्रोचेसला क्रॉस करेल, परमिएबिलिटी पण, सोल्युबिलिटी पण, नॅनो पार्टिकल्स पण तेच काम करतील. सेड्स किंवा स्मेड्स हे सध्या दोन्ही काम करतील. इव्हन तुम्हाला माहितीये का की आपल्याकडे बीटा सायक्लोडिक्सिन कॉम्प्लेक्सेशन, आतापर्यंत आपण हे ऐकत आलो की याच्यामुळे सोल्युबिलिटी वाढते, पण नाही, त्याच्यामुळे परमिएबिलिटी सध्या रिपोर्टेड आहे. बीटा सायक्लोडिक्सिन कॉम्प्लेक्सेशन दोघांसाठी पण वापरला जातो. पॉलिमरिक नॅनो पार्टिकल्स प्रोडक्टची डिझाईन आहे, हे सध्या तुमचे या ठिकाणी सो इन्हान्समेंटसाठी वापरलं गेलेलं आहे एस्पिरंट्स. तर यानंतर एक छोटीशी डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन काय सांगते? येस, ही डेफिनेशन सांगते एस्पिरंट्स की तुम्हाला इमिडिएट रिलीज ड्रग कधी म्हणता येतं. कोणता ड्रग हा इमिडिएट रिलीज असतो? इमिडिएटली रिलीज होणार. येस, जे आपण कॉमनली ड्रग्स घेतो हे इमिडिएट असतात, पण एस्पिरंट जे ड्रग हायपरटेन्शन वरतीचे असतात, जे ड्रग या ठिकाणी ब्लड शुगर वरतीचे असतात, हे ड्रग्स जे असतात एस्पिरंट, हे ड्रग्स आपण कन्सिडर करतो स्लो रिलीज, कंट्रोल रिलीज, डिले रिलीज, पण हे ड्रग असतात इमिडिएट. या ड्रगला आपण लगेच रिलीज होणारा ड्रग असं म्हणतो. मग हा ड्रग कोणता असतो पहा. सो इमिडिएट रिलीज ड्रग असा एक डोसेस फॉर्म असतो जो रॅपिडली डिझॉल्व्ह होत असतो. म्हणजे काय? नॉट लेस दॅन 85% ड्रगला रिलीज करतो विदिन 30 मिनिट्स.
काय कळालं तुम्हाला सांगा? येस, इमिडिएट रिलीज ड्रगचं मिनिंग आहे की जो ड्रग 30 मिनिट्सच्या मध्ये 85% ड्रग रिलीज करतो. विदिन 30 मिनिट्स 85% ड्रगला रिलीज करतो, तर तो असतो तुमचा इमिडिएट रिलीज. येस, लक्षात घ्या, या ठिकाणी सुपर डिसइंटिग्रंट नो, आपण असं म्हणू शकत नाही सुपर डिसइंटिग्रंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इमिडिएट रिलीज. असं नाही, सुपर डिसइंटिग्रंट हा डिसइंटिग्रेशन प्रोसेसला फॅसिलिटेट करण्यासाठी आहे. ओके, मग आता तुम्ही मला सांगा, जो ड्रग डिसइंटिग्रंट सध्या करता, असं नाही, असं काही लिमिट नाहीये की सुपर डिसइंटिग्रंट वापरले म्हणजेच 85% रिलीज होतो, नाही. डिसइंटिग्रंट पण करू शकता, अलग लक्षात. सो पण सुपर डिसइंटिग्रंटचा रोलच आहे की फास्टली सोडला. येस, दॅट इज व्हॉट. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की जे सुपर डिसइंटिग्रंट असतात हे फास्ट रिलीज करतात, बट एस्परेंट डिसइंटिग्रंट बी करतात. पण सुपर डिसइंटिग्रंट ऍडव्हान्स असतात, फास्ट मध्ये करतात, याच्यापेक्षा फास्ट करतात. ते डेफिनेशन इथं नाही लावू शकत. आपले डेफिनेशन काय, कशात पण करा, डिसइंटिग्रंट मध्ये रिलीज करा किंवा सुपर डिसइंटिग्रंट मध्ये रिलीज करा, पण जो कोणी 85% रिलीज करेल विदिन 30 मिनिट्स, तर तो या ठिकाणी इमिडिएट रिलीज आहे. सो डिझोल्युशन कंडिशन बघा. मग तुम्हाला हे रिलीज चेक करायचं असेल तर तुम्हाला डिझोल्युशन ॲपरेटस मध्ये याची चेकिंग करावी लागेल. मग आपण यामध्ये युएसपी नंबर फर्स्ट म्हणजे बास्केट नुसार जर आपण करायला गेलो तर 100 RPM ला करा हे रिलीज. जर युएसपी ॲपरेटस सेकंड नुसार करायला गेलो पॅडल नुसार, तर हे RPM 50 ला करावं लागतं. आणि एसपर्यंत व्हॉल्यूम किती असतो, लेस दॅन 900 ml व्हॉल्यूम मध्ये करा. सो 0.1 नॉर्मल HCl मध्ये. सो दॅट इज द सायम्युलेटेड गॅस्ट्रिक फ्लुइड आहे विदाउट एन्झाइम्स. पीएच आहे 4.5 बफरला करा. मग आपण काय केलं, पीएच ठेवला 4.5, व्हॉल्यूम ठेवला 900 ml. सो या ठिकाणी ॲक्वस मिडियम आहे, 0.1 नॉर्मल HCl आहे. त्याच्यामध्ये आपण बास्केट लावलं, बास्केटमध्ये समजा पॅडल असेल तर 50 RPM आणि बास्केट असेल तर एस्पेरेंस 100 RPM. याला रोटेशन केलं तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की 30 मिनिट्समध्ये 85% पेक्षा जास्त ड्रग रिलीज झाला तर तो इमिडिएट रिलीज असतो. हे जे पॅरामीटर सांगितलेत ना, हे इंडियन फार्माकोपियानुसार आहे, ॲज पर द इंडियन फार्माकोपिया. सो आयपी मध्ये इवेस म्हणजे बास्केट नुसार गेला तर 100 RPM ला करा हे टेस्टिंग, आणि जर पॅडल मध्ये असेल तर 50 RPM ला करा. RPM हे कशाचा रेट आहे, त्या बास्केटचा आणि त्या पॅडलचा आहे, फिरण्याचा. त्याच्यात आपण डिझोल्युशन करून पाहतो. येते का सगळ्यांच्या लक्षात? येस ऑर नो? आणि एस्पायरन्स अशा प्रकारे हे मीडियम सध्या आपण या ठिकाणी कव्हर केलं. सो इथं तुम्ही 6.5 बफर घ्या किंवा 6.8 बफर सध्या आपण घेऊ शकतो. पण एस्पायरन्स 6.8 हे बफर कुणासाठी आहे माहितीये का? 6.8 हे बफर आहे इंटेस्टिनल फ्लुइडसाठी. 6.4.5 हे जे ड्रग आपल्या GIT मध्ये रिलीज होतात त्यांना GIT मध्ये रिलीज करा. सो जे ड्रग इंटेस्टाइन मध्ये रिलीज होणार आहे त्यांना या pH ला रिलीज करा. म्हणजे ह्याच्यापैकी कुठल्याही pH ला टेस्टिंग करा. 6.8 ला करा किंवा 4.5 ला करा, नो प्रॉब्लेम. मग आता याच्यामध्ये एस्पायरन्स लास्ट क्लास आहे तुमचा या टॉपिकच्या मधला, तर तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द बायो फार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम. कोणते फॅक्टर्स आहेत जे बीसीएस सिस्टम मध्ये अफेक्ट करतात? ॲक्वसची सोलिबिलिटी अफेक्ट करते, पीके ऑफ द ड्रग बीसीएस ला चेंज करतात. म्हणजे बघा कोणते फॅक्टरवर आपण बीसीएस क्लासिफिकेशन डिसाईड करतो. गॅस्ट्रोइंटेस्टिनल पीएच म्हणजे ड्रग कुठं सोल्युबल होतो, कोणत्या पीएच ला होतो, त्याच्यावर आपण बीसीएस क्लास देतो. पार्टिकल साईज मुळे सध्या चेंज होतं, क्रिस्टल फॉर्म मुळे, पॉलिमॉर्फिझम मुळे, साल्ट फॉर्म, एक्सिपिएंट, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम, इंटेस्टिनल ट्रान्झिट टाइम, फूड इनटेक, फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि इफ्लक्स ट्रान्सपोर्टर, याच्यातील कुठलाही फॅक्टर हा बीसीएस क्लासिफिकेशनला अफेक्ट करतो. याच्यातील काहीही बदलल्यास पॅरेंट्स तर बीसीएस क्लासिफिकेशन चेंज होईल. समजा तुम्ही ड्रगचे पॅरामीटर्स बदलले, पार्टिकल साईज बदलली, क्लास बदलतो. पीके ऑफ द ड्रग चेंज केला, क्लास बदलतो. सो इंटेस्टिनल पीएच याच्यावरती बीसीएस म्हणजे आपण डिझॉल्व्ह करणार तर ते डिझॉल्व्ह होणार का नाही हे ड्रगच्या पीकेवर आणि मीडियमच्या पीएचवर दोघांवर बी डिपेंड असतात. जर ड्रगचा पीएच मीडियमचा पीएच ऍसिडिक असेल आणि ड्रगचा पीके हे बेसिक असेल तर आयनायझेशन होतं. आयनायझेशन झाले की सोलिबिलिटी येते. येस, आयनायझेशन लीड्स टू द सोलिबिलिटी, अनआयनायझेशन लीड्स टू द परमेबिलिटी. कळते का? येस. तर अशा प्रकारे हे फॅक्टर्स आहेत एस्पेरेंस जे की हे कधी विचारले जात नाहीत. ऍप्लिकेशन आहे जेनरिकसाठी, सो बायक्वेलन्स स्टडीसाठी, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटसाठी, डिझोल्युशन मेथड डेव्हलपमेंटसाठी, रेग्युलेटरी सबमिशनसाठी, क्वालिटी बाय डिझाईनसाठी, रिस्क असेसमेंट मॅनेजमेंटसाठी सध्या याचा वापर केला जातो. हे सगळे पॉइंट्स एस्पेरेंस या ठिकाणी क्लिअर झाले. आणि लिमिटेशन आहे हा बीसीएस क्लास ऍप्लिकेबल आहे मेनली टू द इमिडिएट रिलीज डोसेस फॉर्म. याच्यामध्ये कंट्रोल रिलीज, डिलेड रिलीज साठी हे बीसीएस क्लासिफिकेशन नाही. अलग लक्षात. आणि म्हणून या ठिकाणी ह्या बीसीएस क्लासिफिकेशनला खूप मोठी किंमत आहे मार्केटमध्ये. हे बीसीएस क्लासिफिकेशन या ठिकाणी सो हे बघा कुणासाठी लागू होत नाही. येस,
हे लागू होत नाही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जर ड्रगची मेकॅनिझम असेल तर. ड्रग ऍब्झॉर्प्शन होत असताना जर ट्रान्सपोर्टरचा वापर होत असेल ना तर बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. इफ्लक्स ट्रान्सपोर्टर असेल म्हणजे ड्रग मध्ये गेला की लगेच फेकला जातोय. ड्रग बॉडीमध्ये एंट्री सेलमध्ये एंट्री करतोय तर लगेच त्याला बाहेर फेकलं जातंय तर तिथं सध्या बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. राईट, लक्षात घ्या. सो एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉलिझम असेल, समजा आपण ड्रगची सोलिबिलिटी केली पण यापर्यंत ड्रगची परमेबिलिटी होण्याआधीच ड्रग मेटाबोलाइज झाला, कसं बीसीएस क्लासिफिकेशन लागू होणार नाही होणार. याचा अर्थ इथं सध्या बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. सो यानंतर बघा फूड इफेक्ट असेल तरी सध्या बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. एखाद्या ड्रगचा विदाउट फूड खूप जास्त ऍब्झॉर्प्शन आहे आणि एखाद्या ड्रगचं विथ फूड खूप कमी ऍब्झॉर्प्शन आहे, तर यापर्यंत बीसीएस क्लासिफिकेशन सांगू शकत नाही कारण आपल्याकडे फूड हा पॅरामीटरच नाही. आपल्याकडे बीसीएस क्लासिफिकेशन मध्ये दोनच पॅरामीटर आहेत, सोलिबिलिटी आणि परमेबिलिटी. फूड हा नाहीच आहे. याचा अर्थ जर एखाद्या ड्रगचं फूडमुळे जर ऍब्झॉर्प्शन अफेक्ट होत असेल तर त्याच्यासाठी बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. मॉडिफाईड ड्रग रिलीजसाठी सध्या नाही आणि बायोलॉजिकल आणि पेप्टाईडसाठी सध्या बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. ओके, यांच्यासाठी बीसीएस क्लासिफिकेशन लागू होत नाही. बीसीएस क्लास इज मेनली ऍप्लिकेबल फॉर द इमिडिएट रिलीज डोसेस फॉर्म्स, ज्यांचा रिलीज हा इमिडिएट आहे. It is not applicable for the drug which has been transported by active transport. Not applicable for the drug त्यांचं फूड अफेक्ट करेल. Not applicable for the first pass. Not applicable for the drug जे पेप्टाइड आहे. Not applicable for the drug जे कंट्रोल रिलीज आहेत. Not applicable for the drug ज्यांना इफ्लक्स केलं जातं. यांच्यासाठी बीसीएस क्लासिफिकेशन नाहीये. अशा पद्धतीने एस्पायरंट्स आजच्या लेक्चरमध्ये आपल्या बीसीएस क्लासिफिकेशन बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम इथं क्लिअर झाली. बीसीएसचा 5व्या नंबरचा क्लास सध्या असतो ज्याच्यामध्ये ट्रान्सडर्मल पॅचेस येतात. ह्याला लक्षात, याला क्रायटेरिया देण्यात आलेला नाही, बट ट्रान्सडर्मल पॅचेस सो हॅज बीन कन्सिडर्ड इन बीसीएस क्लास नंबर 5. ठीक आहे, समजलं. चला मला सांगा, बीसीएस क्लास 1 हाय सोलिबिलिटी हाय परमेबिलिटी, बीसीएस क्लास 2 लो सोलिबिलिटी हाय परमेबिलिटी, बीसीएस क्लास 3 सो लो परमेबिलिटी हाय सोलिबिलिटी, बीसीएस क्लास नंबर 4 लो सोलिबिलिटी लो परमेबिलिटी. BCS class 1, what would be the rate limiting step? That is gastric emptying type. BCS class number 2, what would be the rate limiting step? Solubility. BCS class number 3, what would be the rate limiting step? That is permeability. BCS class number 4, what would be the rate limiting step? Permeability and solubility. मग BCS class 1 चा अप्रोच काय? सस्टेन रिलीज, डिलेड रिलीज, मॉडिफाईड रिलीज, कंट्रोल रिलीज. बीसीएस क्लास 2 चा अप्रोच काय? इन्क्रीज द सोलिबिलिटी. मग आपण त्यासाठी खूप वेगवेगळे मायक्रोनायझेशन, सस्पेन्शन, नॅनो सस्पेन्शन, सॉलिड डिस्पर्शन, बीटा सायक्लोडेक्सिन कॉम्प्लेक्सेशन हे सगळे आपण अप्रोचेस पाहिले. बीसीएस क्लास नंबर 3 इन्क्रीज द परमेबिलिटी. मग आपण त्यामध्ये लिपोझोम, इथोझोम, निओझोम, सॉलिड लिपिड नॅनो पार्टिकल्स, सो लिपिडिक फॉर्म्युलेशन्स हे सगळे पाहिले. बीसीएस क्लास नंबर 4 सो इथं पण आपण नॅनो पार्टिकल्स, निओझोम्स, इथं सध्या आपण स्मेट्स बनवू शकतो, सो नॅनो क्रिस्टल्स बनवू शकतो, ज्याच्याने काय होणार आहे की सोलिबिलिटी पण वाढणार आणि परमेबिलिटी पण वाढणार. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये एस्पिरंट्स बायो फार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टम इथं कंप्लीट केलं. याच्यानंतर एक क्लास असतो तुमचा बायो फार्मास्युटिकल ड्रग डिस्पोजिशन क्लासिफिकेशन सिस्टम. दिस इज कॉल्ड एज अ BDDS. आणि हे BDDS म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत, सेम सगळं सेम, फक्त सोलिबिलिटी आणि परमेबिलिटीच्या जागी मेटाबॉलिझम असतं. ओके, तर एस्पिरंट्स आजच्या या लेक्चरमध्ये इथंपर्यंत आपण पोहोचलो आणि हा टॉपिक इथं एंड झाला. फक्त टॉपिकच नाही संपला तर सो GPAT 2027च्या बॅचचा ड्रग डिस्कव्हरी डेव्हलपमेंट इथं एंड झालेला आहे. ओके, चला तर विचारा, मला काही तकलीफ, काही डाऊट असेल तर येस एस्पिरंट्स सांगा. काही डाऊट, काही डिफिकल्टी, काही तकलीफ आतापर्यंतच्या बीटमध्ये, आतापर्यंतच्या टॉपिकमध्ये तयारीला लागा. येस, तर आता उद्याचा आपला जो संडे आहे तर एस्पिरंट्स मला असं वाटतंय की D-BATUच्या स्टुडंटच्या एक्झाम्स झालेल्या नाही आहेत, त्यामुळे ऑफलाईन लेक्चरची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. ओके, सो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कळवण्यात येईल. आणि तयारीमध्ये पुढच्या वीकचा शेड्यूल तुमचा रेडी आहे बघा. नेक्स्ट वीकला मला काय द्यायचंय, उद्याच्या लेक्चरमध्ये मात्र ड्रग डिस्कव्हरी डेव्हलपमेंटची पूर्ण सेक्शनची टेस्ट होणार आहे. ओके, चला, सो या पद्धतीने एस्पिरंट्स आज आपण इथपर्यंत पोहोचलो. ह्या नोट्स तुम्हाला पाठवतो. काही डिफिकल्टी, काही डाऊट असेल तर विचारा.
Yes, is there any problem? Is there any difficulty? Is there any doubt? If you have, then just let me know. Yes, आहे काही तकलीफ? चला, तर एस्पायरंट्स, ज्या एनर्जीनी एक नवीन सुरुवात झाली आहे तुमच्या अभ्यासाची, ज्या एनर्जीनी तुमच्या माइंडमध्ये काही ना काही एक प्रारंभ झालेला आहे, तर त्याला थोडंसं मेंटेन करा.